नमस्कार मंडळी. 85ची बाराखडी गिरवत विनोदाचं व्याकरण सांभाळत तुम्हाला हास्याचे पाठ पढवण्यासाठी आली आहे. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम. विनोदाच्या शाळेतले सगळे हुशार विद्यार्थी आपला आजचा अभ्यास करून तुम्हाला हसवायला तयार आहेत. त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत आहे. यांच्या अभ्यासाला कौतुकाची स्कॉलरशिप देण्यासाठी उत्सुक आहेत दर्दी हास्यरसिक. त्यांचं देखील स्वागत. बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर आणि महाराष्ट्राचा एनर्जेटिक स्टार सिद्धार्थ जाधव. मंडळी, आता हास्य जत्रेच्या मंचावर खुद्द यमराजांचं दर्शन घडवण्यासाठी येत आहेत. विनोदाचे सगळे नियम मोडत कायमस्वरूपी फालतुगिरी करण्यासाठी प्रसिद्ध असलेले 3 हास्यवीर, अर्थात हास्य वारकरी, कांबळ्यांचा पंढरी, प्रिन्स ऑफ खानदेश श्याम राजपूत आणि कुठूनही पंचेस काढतो कोरून असा कदमांचा अरुण. यमराज, ओ यमराज, आओ कुठे आहात यमराज? आओ आपला रेडा रेडी आहे. यमराज कुठे आहात यमराज? यमराज, यमराज, यमराज काय झालं यमराज? अरे મને थोडीशी थंडी वाजते रे. यमाला थंडी वाजते? अरे મને थोडीशी थंडी वाजते. મને असा घसा खाऊ 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 करतो. थोडंसं खोकलं पण येतं, अच्छे पण येतं, थोडंसं शिंका पण येतं. मग बस रे, काम कर ना, जर हाताने चेक कर ना, म्हणा ताप आहे. नाही 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 नाही. अरे वचरे आता काही कर. नाही नाही, तुम्हाला सिम्पटम दिसत आहेत. अरे वचरे, अरे वचरे, नाही नाही. अरे प्याड्या दूधच्या जवळ येऊन चेक कर. नाही नाही नाही, तुम्हाला सिम्पटम दिसत आहेत. मी डॉक्टरला बोलवतो. डॉक्टर, 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 डॉक्टर. हॅलो हॅलो. नमस्कार 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 नमस्कार. मी डॉक्टर श्याम राजपूत. डॉक्टर, तुम्ही नवीन नवीन डॉक्टर आहे काय? नाही, मी जुनाट डॉक्टर MD व्हायला 4-5 वर्ष चालले जातात ना. पण का बरं? नाही, तुमच्यावरचं प्लास्टिक अजून कोणी काढलं नाही म्हणून विचारलं. अरे प्लास्टिक नाही आहे, हे PPE किट आहे. PPE किट म्हणजे ते आमच्या सुरक्षा कवच आहे बा, ज्याच्यामुळे आम्हाला संसर्ग होत नाही. तिने बाय ना. पण तुम्ही कोण आहे रे? फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मधून डायरेक्ट इथे आला काय? फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मधनं नाही, मी यमदूत आहे आणि आमचे यमराज आहे. यांना जरा ताप आलाय म्हणून तुमच्याकडे घेऊन आलोय. 1 मिनिट, तुम्ही मला उचलायला आले काय? नाही, मग आम्ही तुला उचलायला आलोय. हे स्किट उचलायला आलोय. काय? हे स्किट उचलायला आलोय. त्याकडे मी दुर्लक्ष केलेलं आहे. काय झालं ते सांग. म्हणा हुंडी वाजते भरले. हे असे विनोद करून तुम्ही स्किट उचलणार आहे का? हा, थंडी वाजत असते, हुडहुडी भरत असते असं म्हणतात. माझी भंकच करू नका, कानफाड फोडू ना. मी यम आहे. जर माझा मूड झाला ना, हो हो हो, पचकन वर घेऊन जाईन. मग हातान चतुष्क फिरत बसशील. तू यम असशील, मी पण MD आहे. मला काय भीती दाखवतो रे? गेल्या काही दिवसांपासून कित्येक जणांच्या दारातून खडे खडे यम आखलून लावलेला आहे आम्ही. बघा, तुम्ही यम असा, इंद्र असा, नाही तर सामान्य माणूस असा बा. डॉक्टर समोर आहे ना, तुम्ही पेशंट आहे. हा, त्यामुळे शहाणपणा करू नका. एकदम शिद्धे उभे राहा. शिद्धे. सिद्धच आहे, याच्यापेक्षा जास्त नाही मी. बर, नाव सांगा तुम्ही तुमचं. मी यमराज. यमराज म्हणे. रेडा कुठे आहे तुमच्या? यमराज म्हणे. वचड्या भंकस कर नको. यमाचा मी डब्लू होईल आता.
तुम्हाला उलट नाही होऊ देणार मी. बर 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 बर. वय महाराजा. वय महाराजा. अरे वय. अरे वय म्हणल्याच्या नंतर महाराजात म्हणतात ना. अरे अरे नको ना रे. अरे 2च आठवड्यांपूर्वी अख्ख्या इंडस्ट्रीने तुला डोक्यावर घेतलं ना रे. अरे फेसबुकवर भरभरून लेख लिहिले ना रे, पोस्ट टाकले ना रे, आणि तू असे 65 चौक मारतो. त्यान बाय ना पारंपरिक पंच काढ्या. डॉक्टर अरे आमचं वय मोजता येत नाही रे. आम्हाला वय नसतं. आम्हाला म्हणजे आम्हाला वय नसतं. ठीक आहे. आता आवरत टॅलेंट मी बघतो पण माझ्यावर कधी कोण काही लिहितच नाही रे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, तुमचे दुःख मी समजू शकतो. पण थंडी ताप कधीपासून आहे तुम्हाला? थंडी आहे ना ताप भरल्यापासून येते आणि ताप थंडी वाजल्यामुळे ताप येते. नको ना रे. अरे ते सगळे रडले होते ना रे. अरे अख्खा स्टुडिओ रडला होता ना रे. तुला सगळा प्रभाव का आजच संपून टाकायचा आहे का रे? आणि तू असं मध्ये मध्ये वाक्य का बरं बोलतोय रे? ते आज मला डायलॉग नाहीत ना म्हणून जरा. तुला डायलॉग नाही, मला पंच नाही. याला डायलॉग आहेत, पंच आहे, पण त्याला आठवत नाही. अरे स्किट कसं करायचं रे मग? पर्सनल नको गुच्चोपाट तो एकदम. तुम्ही बोलावा. मला सांगा थंडी ताप कधीपासून सुरू झाला? म्हणजे कालपासून म्हणे थंडी ताप सुरू झाला. म्हणजे काल माझा रेडा ना त्याला ताप आला होता आणि मग ते असं त्यांनी केलं. मी बोलले असू दे काहीतरी ह्याला दिसलंय म्हणून असं पण त्यांनी केलं. बसर मी पुढे गेल्यावर मी पण केलं. मग तेव्हापासून म्हणे पण थोडस म्हणजे हुडहुडी भरली म्हणे थंडी वाजायला लागली म्हणे केवढं ते. अशी रिॲक्शन दिल्यानंतर तू अशी अपेक्षा करतो की तुझ्यावर लेख लिहिला पाहिजे. अरे ही टेम्परेचर गन आहे ना रे. अरे बा टेम्परेचर तर भलतं वाढलेलं आहे बा तुमचं. तुम्ही तुमच्या हात दाखवा बरं. हो तुम्ही काय ज्योतिष पण बघता का फावल्या वेळात? अरे रे 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 नको ना रे. रक्तरंजित बी नाही केला होता ना रे इथे. अरे हे कुठे गेलं बा? ते हे ऑक्सिमीटर आहे ना. ऑक्सिमीटर कुठे गेलं? हे ऑक्सिमीटर आहे ना, हे हाताला लावण्यासाठी मी म्हटलो. हात दाखवा तुमच्या. बोट 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 काय अंगठा लावायचं आहे का? हे बोट दाखवा. नीट नीट दूर. अरे बाप किती आलतंय ते. अरे उलट लागलं ना. एक मिनिट. हा वासारा खरंच डॉक्टर आहे. अरे बापरे काही झालं? अरे बाप तुमची ऑक्सिजन लेवल तर भलती कमी आहे बा. किती आहे? म्हणजे 75-76 आहे. 95च्या वर पाहिजे. ही तुमच्या लाजेपेक्षा खाली चालली गेलेली आहे. अरे बाप काय करते? यांची ना अँटीजेन टेस्ट करावी लागेल. त्याच्यासाठी काय करावं लागेल बुवा? अँटीजेन टेस्ट साठी ना हे बघा याच्याने करावं लागते अँटीजेन टेस्ट. तुमच्या आहे ना नाकातून मी स्वॅब घेणार आहे. नाही तुम्ही नाकातून स्वॅब घेणार? हा चल नीट. काही नाही थोडस उडुडेल थोडस. बघितलं का डायलॉग नसताना केवढी जोराची ऍक्टिंग आलेली आहे. ओ अभिनय पटू. अरे दुसऱ्याच्या अभिनय काय करतो रे तू? अजून तर नाकात घातलं पण नाही. थांबा 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 आराम आता. एक मिनिट हळूहळू. सगळं सिंचन करून टाकलं बरं. घालून ठेवलंय मी पीपी किट. अशामुळेच कोरोनाचं पीक टरारून वर येतं ना. हळू थांबा काय नाही होत काय होत नाही. एक मिनिट हे बघा हे असं याच्यात टाकायला लागतं. बने अरे इकडे रे.
अरे शॅम्पल घेऊन जा रे बरोय. बने कुठे रे? हा इकडे हे घे, शॅम्पल घे आणि रिपोर्ट तयार करून आण बरं का लवकर. घेऊन ये रे 10 मिनिटात रिपोर्ट रेडी होऊन जाईल. आणि तुम्ही आहे ना असं शिंकत बिंकत जाऊ नका कडे, मास्क लावत जा ना. तरी मी यांना 1000 वेळा सांगितलं मास्क वापरा, मास्क वापरा, पण ऐकेल तर शपथ. मास्क नाही वापरत तुम्ही? आणि तू? नाही मी पण नाही वापरत. अरे हुशार. पण ते तर सोडा, आम्ही घरात तरी बसायचो, हे सगळीकडे फिरायचे. नरकात तर त्यांनी सगळ्या नियमांची पायमल्ली करून टाकली होती. अहो नको नको म्हणत होतो तरी कंटेनमेंट झोन मध्ये गेले, बहिणीकडे भाऊबीजेला फटाके वाजवले आणि शॉपिंग केलं. अरे करोना होणार नाही तर काय. यमाची भाऊबीज कवरी महत्वाची असते माहितीये तुला. हो 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 गुच्चूप पटा. पण बरोबर बोलून राहिला तो. अरे तुम्ही जर नियमांचे पालन केलं असतं ना तर यम तुमच्या दारी येऊन उभा नसता राहिला. अरे बसाऱ्या मीनच यम हाय ना. पण तो चायच्या बेतात आहे ना. प्लीज काही पण करा. डॉक्टर म्हणा वाचवा, म्हणा नाही मरायचं. नाही. म्हणा माहिती डॉक्टर लोक लय जादूगार असतात. म्हणजे आमच्या लिस्ट मध्ये एखादा सापडला की आम्ही त्याला घ्यायला जातो, पण तुम्ही काहीतरी जादू करताना त्याला वाचवता. डॉक्टर म्हणा मारायचं, म्हणा जागायचं. एवढा दांगडा करू नका. वाचाल तुम्ही. आणि आम्ही काही जादू बिदू करत नाही बा, आम्ही आमचे काम करतो. पण हा जो कोरोना आजार आहे ना, हा त्यांना ना वेगळाच आहे. याच्यात आहे ना प्रत्येक माणूस स्वतःच्या डॉक्टर आहे आणि प्रत्येकाच्या दारात यम उभा आहे. आणि जो कोणी नियमांचे पालन करतो ना, यम त्याच्या काहीच वाकडं करू शकत नाही. त्याच्यामुळे जे लोक बोंबलून सांगतात ना की हात धुवा, मास्क लावा, सॅनिटायझरचा वापर करा, त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. कोरोना अजून गेलेला नाहीये, ध्यानात ठेवा. हे बुवा कळलं का नुसतं मुंडे लावताय. डॉक्टर हा काय झालं? निगेटिव्ह आहे. अरे कोरोनाच्या बाबतीत निगेटिव्ह असणं ही सगळ्यात मोठी पॉझिटिव्ह गोष्ट आहे. तुम्हाला कोरोना नाही आहे, तुम्हाला साधं व्हायरल इन्फेक्शन आहे. थँक्यू डॉक्टर. खरंच थँक्यू. तुमचं लयच धन्यवाद. तुम्ही मला वाचवलं. थँक्यू. बोला. मी तुमच्यावर जाम खुश आहे. काय वर देऊ? तुम्ही वर देऊ नका, पण वरच थांबा. तुम्ही खाली येऊ नका. काय ना भलत्या लोकांना घेऊन गेले ना हो तुम्ही. आता आहे ना इथे तुम्ही असं आनंदाने नाचले, तुम्हाला खूप बरं वाटलं बा. पण पृथ्वीवर आहे ना कितीतरी दिवस झाले असं आनंदाने नाचले नाही ना हो लोक. त्या ॲम्ब्युलन्सच्या सायरनचा जो आवाज असतो ना, त्याच्याने छातीत धस होणं पण बंद झालं. एवढी सवय झाली त्या आवाजाची आता. आपला जो आवडता माणूस आहे त्याच्या शेवटच्या प्रवासात सुद्धा आपण सहभागी होऊ शकत नाही. ही खंत घेऊन जगणार आहे का पुढची पिढी? नका असं करू नका बा. तुम्ही आहे ना प्रत्येकाच्या दारासमोर उभं राहून भीती निर्माण करू नका. आता तुम्हाला कोरोना नाही आहे बा, पण व्हायरल इन्फेक्शन आहे. त्याच्यासाठी आहे ना तुम्ही 14 दिवस नाही 21 दिवस तुम्ही आयसोलेट राहा, आराम करा. म्हणजे आमच्या जीवाला पण थोडी शांती मिळेल बा. एवढं करा बा, तेवढं करा बस. या तुम्ही आता. आणि मी तुझ्यावर खूप मोठे मोठे लेख लिहिलेले, त्या जबाबदारीचे भान ठेवून तू वाग, बाकी काहीच नाही. हा डॉक्टर जळतो. कुठे जळतो मी? याच्यावर कोणी लिहित नाही. वा खूप मजा आली. सुपर. जोरदार टाळ्या. हास्यरसिक सई, काय म्हणशील? भन्नाट परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं की हा परफॉर्मन्स या काळाची गरज आहे असा परफॉर्मन्स होता. म्हणजे जिथे सगळीकडे जग थोडं नॉर्मल होऊ लागलं आहे आणि थोडं आपलं भान सुटू लागलं आहे, नियम आपण शिथिल करून ठेवलेत स्वतःसाठी, त्या काळामध्ये एक असा परफॉर्मन्स होणं खूप गरजेचं होतं. ही कन्सेप्टच मला आवडली की यम आजारी पडलाय. फार सुंदर कन्सेप्ट. आणि श्यामदादा आज मजाही आ गया. भलतेच सुटला होता तुम्ही. फार मजा आली. आणि तुमच्या तोंडून ती शेवटची वाक्य तुमच्या लहेजात ऐकताना ती जास्त मनाला भिडली असं वाटलं. खूप मजा आली. अरुणदादा, आजच्या काही रिॲक्शन्स आउटस्टँडिंग होत्या. पॅडीदा, फार मस्त, सुंदर झाला परफॉर्मन्स. या कन्सेप्टसाठी तुमचं खूप अभिनंदन आणि धन्यवाद.
सिद्धू. ये बात. एक वाक्य मला खूप भावलं, ते म्हणजे या करोनाच्या काळात आपल्या लोकांना शेवटचं पाहताही आलं नाही असे खूप अनुभव आपण अनुभवले. आणि मी नेहमीच म्हणतो की हा मंच हा मनोरंजनाचा मंच आहे, पण यातून तुम्ही अशा काही गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवताना, म्हणून हा शो सुपर डुपर हिट आहे. याचं मोठं कारण हे आहे. आणि या मंचातर्फे एक वेगळी आदरांजली तुम्ही आपल्या करोना वॉरियर्सना दिली, त्याबद्दलही तुमचं कौतुक. सुपर आउटस्टँडिंग, मजा आली. येस, खरोखरच तुमच्या या तिकडनं आज बहार आणली. थँक्यू सो मच. मंडळी, आता ह्या मंचावर रंगणार आहे एक मनोरंजनाचा कार्यक्रम, पण त्यात आली आहे एक हळुवार अडचण. तुम्हाला सुपरफास्ट हसवायला स्लो मोशन मध्ये येत आहेत कॉमेडीची डबल डेकर प्रसाद खांडेकर, विनोदाचा शोले समीर चौगुले आणि कल्याणची चुलबुली शिवाली परब. टेन्शन आलंय, कळलं का? 3 इव्हेंट्स आहेत आज, 3 इव्हेंट्स, कळलं का? अरे ते म्युझिक वाला नाही, नकारे जाऊ तिकडे सोडून, ट्रॅक्स नीट वाचवा. आणि त्या सिद्धूला नकारे सारखं सारखं गाल्या देऊ मध्ये. 2 ब्रेकच्या मध्ये गातो आणि तो कॉन्ट्रॅक्टर उठून जातात. मग ते हास्य जत्रेला त्याला तिकडे पेमेंट नाहीये, गायला मिळते म्हणून तो तिकडे. इथे नाही चालणार यार ते. मला एवढं टेन्शन आलंय, तुला सांगतो यार. असं नका करू यार. हे मला ना हे केलं का नीट सगळं? हे नारळ बिरळ ठेवलं का? हे काय आहे? ही फुलं? हा, फुलं आहेत. ओके, सगळं केलंय का? मला ना खूप टेन्शन आलंय. काय ना, अर्धा तास जरी पुढे गेला ना कार्यक्रम, तरी दंड होईल आपल्याला. अख्खं भाडं घेतील. पुढे 3 कार्यक्रम आहेत आपले, माहितीये ना. ते जास्त महत्वाचे आहेत, महाग आहेत ते. हा चिटूर कार्यक्रम आहे. हा कसापासा उरकून त्या कार्यक्रमाला पळायचं आहे मला. दादा तू शांत हो आधी, शांत हो. कशाला घेतला हा कार्यक्रम? जाऊ दे ना एक तर ना हा स्पॉन्सर्स मिळत नव्हता, काहीतरी त्याला फसवून आपण स्पॉन्सरला गळ्यात टाकलाय हा. दादा जरा हळू बोल, ते मागेच बसलेत. स्पॉन्सर हो, नेहमी लेट कशी होतेस ग तू? आधी सांगता येत नाही तुला हे? सॉरी दादा. ये ना, ये. समीर दादा, हे आहेत प्रसाद तत्परते सर. हॅलो सर. म्हणजे यांनी स्पॉन्सर केलंय आपल्या शोला. वा वा. अरे बापरे. तत्परते सर हे आहेत समीर चौगुले. म्हणजे हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला आहे, म्हणजे सर्वे सर्वासर्व नाही, चुकतंय ते. सर्वासारव नाही, सर्वासर काय आहे शब्द? काय आहे तो? सर्वे सर्व हे आहे समीर चौगुले. दादा माझा दादा. हॅलो सर. हॅलो. खरंच खूप आनंद झाला आज तुम्ही मला भेटला तिकडे, आणि तुम्ही लास्ट मोमेंटला आमचा हा कार्यक्रम स्पॉन्सर करायला तयार झाला. थँक्यू व्हेरी मच. क्यूट आहेत ना. हा, हे रिअली क्यूट. माहिती एवढा मोठा माणूस असून केवढा शांत आहे. हो. आणि जमिनीवर आहे अजून. मला अशी माणसं, ही मोठी माणसं असतात ना, अशीच असतात. हो दादा. कायम एकदम सॉफ्ट स्पोकन आणि एकदम सॉफ्ट माइंड असतात. बरोबर बोलला दादा, बरोबर बोलला. समय पेटवून घेऊयात. आणि समय पेटवून घेऊयात आणि मग त्याच्यानंतर नारळून नाही ग, नारळ वाढवून. मराठी भाषेत शॉर्टकट्स नसतात. नारळून नाही, नारळ वाढवून. सर एक प्रश्न आहे दादा. हा बोल ना. नारळ कसं वाढवणार ना? अरे हो, मग त्याच्याऐवजी अरुण कदमला वाढवूया. तो वाढू शकतो. अरे बापरे. आम्हाला असे विनोद करावे लागतात मध्यंतरी, म्हणजे कारण हे काय आम्ही अशा इव्हेंटच्या कार्यक्रमात असतो नेहमी, त्यामुळे विनोद आम्हाला करावे लागतात. दादा तुला ओके ना? मला ओके. हो, तुम्हाला ओके ना सर? अगर त्यांना ओके म्हणू तर दे. आधीच गेली ही मुलगी. सॉरी सर, तुम्हाला वाटलं असेल तुम्हाला टेकन ॲज अ ग्रँटेड तिने धरलंय. प्लीज असं समजू नका. लोड पण आलं. ओके सर. हे नाही, काही हे नाही आहे. बाय द वे सर, प्रवास कसा झाला तुमचा सर?
हसलात का सर? अरुण कदमला वाढव. सर तो झाला, मगाशी झाला सर. सर तो विनोद ती होती तेव्हा झाला, ती जाऊनही आता खूप वेळ झाला. आता हरकत नाही. कधी कधी असं आपल्याला होऊ शकतं की नंतर आपल्याला आठवतं की अरे बाबा हसत बसतो, नॉस्टॅल्जिक होतो. नाही, खरं अगदीच बरोबर आहे. बरा झाला प्रवास. सर तो मगा सर तुम्ही हे असं स्लो का बोलताय? हा, मी स्लोच आहे. अरे बापरे, हा स्लो आहे. ए शिवाली. हा दादा. ए शिवाली इकडे. हा दादा. अरे शिवाली, हा स्लो आहे. नाही नाही, ते प्रसाद तत्परते आहेत. अरे बापरे, हा बोलण्यात स्लो आहे, हे इथून स्लो आहे. मी काय करू? मी काय करू? प्रसाद सर, आपण ते समय पेटवून घेऊयात. चालेल. हा सर, आपण हे करूया, दीप प्रज्वलन करून घेऊया सर. दीप प्रज्वलन करूया. 1.25 मिनिट एका वाक्याला 1.25 मिनिट. अरे गोस्वामी सर सांग, एकच किट होईल आज, हे एवढी नाही होणार. हे अहो सर, हे करू नका सर. ऐका ना, तुम्ही दीप प्रज्वलन करून घ्या पटकन आणि आपण मग मोकळे होऊया सर. हो, लवकर बोला ना सर, लवकर बोला सर. मला खरंच म्हणजे मला बीपीचा पण त्रास आहे. हे सकाळ सकाळ पहिल्या इव्हेंटला हा जर मला मिळाला असेल तर मग शांत बस ना. पेमेंट सर, सर या या, हा चप्पल. हा सर, या. क्या बात है दादा. काढलं सर. मी करू. मी ओके मी शांत आहे सर. या काढ. दादा. सर झालं सर. काहीच प्रॉब्लेम नाही. या सर, या सर प्लीज. या करूया लवकर. अरे परत बसला अरे रे. मागे कोणी नाही. मी इथून आवाज काढला. नको ना तू. अरे परत बसला यार. सर हो, मी सांगते. मी सर या ना, आपण पेटवून घेऊया. या सर, या. मला ना हे व्हायला लागलं. या सर, या. एक काम कर, अरुण कदमला सांग त्याचा डान्स कॅन्सल झालेला. नाही होऊ शकत. राग येऊ दे त्याला. सांग पुढच्या महिन्यात महाबळेश्वरला 2 इव्हेंट आहेत, तू ऐकेल. महाबळेश्वर म्हटलं की पुढचं काही ऐकत नाही. हो म्हणतो तू. ठीक आहे सांग. अरे हा अजून चाल. कोण माणूस हा असा चालतो रे? स्लो मोशन का होईना, असं कोण चालतं मला सांग बघू. सर या सर. या मी ओके. या सर. या सर. जरा सर. नाही सर, या ना सर. या सर. या प्लीज. या सर. या सर. या सर. अरे कोणी नाहीये ना सर. कोणी नाहीये ना सर. या सर. आहे अरे कोणी नाहीये. हे बघा ना, कोणी नाहीये. लपलेलं कोणी नाहीये. काय एवढ्या शंका तुम्हाला येत आहेत? या सर, तुम्ही तत्परते सर. या सर, ऐका ना, खूप थकायला होतं आपल्याला ह्याच्यात. सर तुम्ही ना, मला जाणवलंय, आय एम सॉरी. तुम्ही तिथे नाही गेलं पाहिजे. समय तुमच्या समोर आली पाहिजे. नाही, कारण काय आहे ना, तुम्ही फार मोठे आहात. हे म्हणजे ना. हा सर, हरकत नाही. ती काय नाही, तेल लावूनच आता. चला अभी करो सर. क्या समय की बात है, समय के पीछे समय के आगे. सर शिवेना देते. शिवेना का देऊ सर? चीज कुठे? माचीस देतो मी सर. माचीस देतो तुम्हाला सर. माचीस आण.
माचीस ना माचीस. माचीस. तू का तशी बोलते? मग मुद्दामून करतो मग डोक्याला ताप नका देऊ. माचीस सर. सर सर माचीस घ्या. सर माचीस घ्या. हा सर घ्या. घ्या ना सर. घ्या ना सर लवकर. या सर घ्या. नाही हातात आहे. अरे हातात आहे ना. हाताला स्पर्श नाही का होत तुम्हाला? हाताला स्पर्श नाही का होत सर? या सर या. हातात माचीस आहे ना. हा हा सर या या या. आता काय हात घालता? पडला पडला क्या? आता पकडायला का हात घालता? ही एक काडी घ्या आणि हे माचीस घ्या सर. सर या. पेटवून टाका समईला सर. चुकुचियू. हा हा झालं झालं सर. पेटले 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 सर पेटली. पेटली होती ना दादा. मग हुश्य करायची काय गरज होती? दादा. हा पेटवतो. पेटाव दादा. पेटाव दादा. पेटव. लागली 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 पेटली पेटली. या. तुम्ही काय करू यार आता? हे नाही पेटणार आहे रे. ना नारळ तरी वाढवूया आपण. हो 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 चला, नारळ चला. वाढवासाठी राहू दे. नारळ. माझं कपाळ आहे. नारळ काय म्हणताय? नारळ वाढवायचं नाही यार. नारळ वाढवायला सांग ना त्यांना यार. एक काम कर. प्रभाकर मोरे ना प्रभाकर मोरे. त्याला सांग त्याचा स्टँडअप कट. दादा त्याचे खणखणीत डायलॉग. वेळच नाही आता माझ्याकडे कारण आता दुसरा इव्हेंट सुरू होईल ना. दादा. नाही ना. मोरे. हा, मोरे, 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 हा, बरोबर आहे, मोरे. बरोबर आहे, बरोबर आहे. कोणीतरी मारू नये. कोणी नाही दादा, मारू नये. कोणी नाही मारला रे मागे रे. अरे अरे मी काय करू रे बाबा? दादा, तू शांत हो ना. अरे हा कोण आहे म्हणून राशील लागला यार. चालू. अरे हे नाचतोय. शालू. अरे नाही रे. अरे नाही तो शालू नाही. मी दादा. त्या शालू बद्दल नाही म्हणते. मोरे म्हणजे गौरव मोरे बद्दल बोलतोय. गौरव मोरे. गौरव मोरे. करेक्ट करेक्ट करेक्ट. अरे मरतो बरोबर बोललास. तू मरतोच आहेस आता. वा वा राजू वा. आमिर वा. स्लो मोशनचा तडका एकदम कमाल. आणि या अशा माणसाचं आडनाव तुम्ही तत्परते ठेवलं. इथेच आम्ही संपलो. कडक परफॉर्मन्स. अफलातून. बघूया हा सर असे काय म्हणतायत. सई.
आपला इम्पेशंट झालेला हास्य महारथी प्रसाद खांडेकर आत्ता इथे येतोय पेशंट बनून आणि त्याला विनोदाचं प्रिस्क्रिप्शन लिहून द्यायला तयार आहे मॅडनेस स्पेशालिस्ट नम्रता संभेराव. हाय साई. हाय सिद्धू. हाय. मी डॉक्टर अनघा. या ॲक्च्युली माझं लग्न जुळलंय. हो, काय झालं आयुष्यात ना, आपल्याला अशी कधीतरी आपल्या आयुष्यात वेळ येते की जेव्हा आपल्याला असं वाटतं की हे जर होऊ शकतं तर मग माझं लग्न का नाही होऊ शकत. अशी वेळ ही आता जस्ट 2 आठवड्यापूर्वीच आली होती माझ्यावर. म्हणजे जेव्हा भारतीताई आचरेकर इथे बसल्या होत्या आणि त्यांच्या शेजारी बसून सिद्धू गात होता. म्हणजे लिटरली यावेळी असं झालं की जर हा हे करू शकतो तर मी हे करू शकते. आता यु नो माझं लग्न जुळलंय तर तुम्ही दोघंही प्लीज माझ्या लग्नाला या. मी काय गप्पा मारत बसली आहे. लग्नाची तयारी करायची आहे. खूप कामं आहेत. आला याला थंडी वाजते. बोल पुढची वाक्य बोल. स्किप पण तूच कर. सगळं बोल तू. थंडी वाजते सगळं कर तू. जातो इथून परत. डॉक्टर डॉक्टर थंडी थंडी. खांडेकर बरं झालं तुम्ही आलात. मला तुम्हाला लग्नाचं आमंत्रण द्यायचंय. येस माझं लग्न जुळलंय. वा 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 अभिनंदन. म्हणजे फायनली जुळलं तर. येस होतंय लग्न. वा वा वा. मी काय गप्पा मारत बसले. 1 मिनिट सॉरी. तुम्ही प्लीज बसा 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 बसा. मला सांगा काय होतंय तुम्हाला. काय झालंय की काल रात्रीपासून जरा थंडी थंडी वाजते आणि जरा असं ताप आल्यासारखं झालंय. अंग खूप दुखतंय का. हा जरा अंग पण मोडून आलंय जरा. अच्छा. आणि काही सर्दी खोकला वगैरे. नाही ते तसं सर्दी खोकला वगैरे काय नाही. ओके 1 मिनिट. जरा खांडेकर जर तुमचं पूर्ण नाव सांगा. प्रसाद खांडेकर. ओके प्रसाद खांडेकर. उद्या शूटिंग आहे. जरा काहीतरी पटकन लिहून दिलं तर. हे घ्या. हा हे काय मला वाटलं औषध लिहून देत आहे. तुम्ही पत्रिका दिलात लग्नाची. औषध दिलं तर औषधं मी देणार. औषधं देणार. पण औषधं मात्र तुम्ही MSJ मेडिकल वाल्याकडनंच घ्या. का असं का. MSJ मेडिकल वाल्याशीच माझं लग्न जुळलंय. रिअली. या म्हणजे अक्षरशः लग्न जुळलंय. अक्षरशः जुळलं म्हणजे. म्हणजे अक्षरामुळे माझं त्यांच्याशी लग्न जुळलंय. म्हणजे काय झालं मी एका पेशंट थ्रू प्रिस्क्रिप्शन पाठवलं होतं मेडिकलमध्ये. तर त्यांना माझं काही अक्षर लागलंच नाही. काही कळलंच नाही. त्यांनी त्याचा काय अर्थ काढला काय माहिती. त्यांनी रिटर्न चिठ्ठी पाठवली आणि म्हणाले माझा होकार आहे. तिकडेच आमचं लग्न जुळलं. मग काय मज्जाच मज्जा. थंडी वाजते. हे होत राहील. तुम्हाला काय होतंय. म्हटलं ना थंडी. कधीपासून वाटतंय तुम्हाला. काय झालं मी म्हणजे रात्री जेवल्यावर ना शतपावली करायची सवय आहे. तर मी काल असं रात्री गेलो आणि जरा अंमळ थंडी होती आणि अचानक असे गारगार वारे सुरू झाले. आणि म्हटलं गारवारे बाबा. रात्रीचे गार वारे वाहत आहेत. ते अचानक असे. एक मिनिट माझा मोबाईल. 1 मिनिट. गार वारे नाही एकच मिनिट. हॅलो हॅलो. पप्पा ऐका ना. नाही हो रात्रीचे गार वारे वाहतात. मी तुम्हाला म्हटलं होतं थंडीचं लग्न आपण करतोय खरं. नाही पण गार्डनमध्ये लग्न ठेवलंय ना सगळ्यांना खूप त्रास होईल. तुम्हाला काय वाटतं खांडेकर. मला सध्या ताप आल्यासारखं वाटतंय. नाही मी काय म्हणते लोकांचा पण विचार करायला पाहिजे की नाही आपण. मी काय म्हणते ऐका ना पप्पा. आपण ना तुम्ही आता गार्डन मध्ये वगैरे लग्न ठेवलंय ते ठीक आहे. पण आपण गार्डन मध्ये ना शेकोट्या पेटवूया. ऐका ना मॅडम. म्हणजे तुमच्या लग्नासारखंच झालंय. काय म्हणजे बाहेरून मला गार्डन सारखी थंडी वाजते. आतमध्ये शेकोटी पेटली. सॉरी हे बघा ना. पप्पा मी नंतर बोलते. सॉरी आय एम सॉरी. तुम्हाला काय वाटतंय म्हणालात तुम्ही. ताप आलाय बरोबर. कधीपासून होतंय. रात्रीपासून होते. सॉरी मला सांगा जेवणात तुम्ही काही खाल्लं होतं. नॉर्मल म्हणजे असं काही फार हे नव्हतं. नॉर्मल साधं जेवण. वरण भातच खाल्लेलं होतं. अच्छा साधं वरण भात साधं. बाकी हेवी नव्हतं काही असं. अच्छा म्हणजे वरण भात साधं जेवण आहे. हो साधं वरण भात एकदम. मग मी कशाला ठेवलंय लग्नात साधं वरण भात कशाला ठेवलाय मग मी लग्नात. म्हणजे नाही मी पप्पांना सांगितलं पाहिजे. वरण भात चुकून बोललो. नाही चुकून बोललो. तुम्ही नॉर्मल. चुकून बोललो. वरण भात शाही जेवण आहे.
हा शाही बाप हा वरण भात म्हणजे आमच्या घरी दिवाळी बोनस नंतरच वरण भात बनतं बघायला मिळत नाही वर्षभर. हो का? हा बर म्हणजे आम्ही अरे आज वरण भात असं होतं आमचं. बापरे म्हणजे ओ माय गॉड मग वरण भात इतकं प्रिशियस आहे ना. एवढं प्रेशियस आहे म्हणजे Thank God. इंग्लंडच्या राणीच्या लग्नात लोक कशावर तुटून पडलेले कशावर? वरण भातावर. अरे, वरण भात असं वा, वा. होतं चुकून बोलत आहे पप्पांना फोन नका नाही करू. करत नाही मग ठीक आहे वरण भात ठेवतो मी. बरं ते चॅट कॉर्नर विषयी काय मत आहे तुमचं? तापाला नाही काय ना मी तुम्हाला सांगते चॅट कॉर्नर विषयी हे जे ना कॅटरर्स वाले असतात ना हे जाम व्हेरी मच टॅलेंटेड पर्सन म्हणजे हे लोक काय करतात मग 750-800 रुपये मध्ये प्लेट ठरवतात. चॅट कॉर्नर ठेवतात एकीकडे भेळपुरी शेवपुरी रगडा पॅटीस असं आंबोळ्या वगैरे असं ठेवतात. आणि मग काय होतात लोक फुल पोट भरून खातात आणि मग शेवटी काय एक चपाती खातात नंतर काहीच जेवत नाही. काय होतं 750-800 रुपये भरून ना आपला लॉस होतो. बरं दुसऱ्या दिवशी काय होतं दुसराच लॉस होतो डिसेंट्री होते पाणीपुरी चेक करा सॉरी चेक करा मला माझं ना कसं होतं चेक करा. ऍक्च्युली काय ना खांडेकर मी एकटीच आहे हो करणारी धडपड करणारी धावपळ करणारी दुसरं कोणी नाहीये मदतीला म्हणून सतत ना माझ्या डोक्यात इतकं आणि मला ना तुम्ही बरं करा मी स्वतः नारायण बनून तुमच्या लग्न खांद्यावर वाहून नेईन फक्त मला सध्या सो स्वीट ऑफ यू मला म्हणजे खरं तर तुम्हाला मी चेक केलं पाहिजे औषध देऊन घरी पाठवलं पाहिजे पण काय ना लग्न सराई म्हणली ना की डोक्यात सतत तेच म्हणजे दुसरं कोणीच नाही ना करणार मी आणि माझे पप्पांचं असं म्हणणं आहे तुझं लग्न ना असं थाटा माटात झालं पाहिजे. हे लाव आणि चेक करा मला चेक करा तुम्ही नीट बसा हे पोझिशन काहीतरी हा मी करते तुम्ही शांत व्हा हा मला पुसा एक मिनिट पुसा मी आहे शांत कसा वाटला माझा डान्स? हा डान्स मी माझ्या संगीत मध्ये करणार आहे. डान्स शोला अँकर आहेस की परफॉर्मर आहेस? मला चेक करा. आय एम सॉरी मला मी चेक करते तुम्ही प्लीज असं काही बोलू नका. मला चेक करा. असं काहीतरी मरेल वगैरे असं नाही ताप आल्याने कोणी मरत नाही. मला सांगा तुम्हाला काय होतंय? ताप आलाय आलो तेव्हाच सांगितलेलं. कधी आलो तेव्हाच पण ते साधारण तुम्हाला कधीपासून वाटतंय म्हणजे? रात्रीपासून. हे पण तेव्हाच सांगितलं. सॉरी मी चेक करते काही नाही त्रास काही होत नाहीये तुम्हाला? फोन आला एकच मिनिट. अगं शिवाली कधीची वाट पाहते मी तुझी. आपल्याला मेहंदी काढायची मग परत नाही ना ती सुकणार मग फोन कट. मी तुमच्या नवऱ्याचं मेडिकल फोडे मी त्या औषधा गटरात फेकी. बोलू नका तुम्ही. त्या गोळ्या आहेत ना गोळ्या अडकीतात घेऊन बारीक करे. मला चेक करा. मी चेक करते. मी मरे असं बोलू नका. हे बघा मी तुम्हाला इंजेक्शन देते असं मराठी गोष्टी करू नका. इंजेक्शन दिलं ना मी तुम्हाला तासाभरात बरं वाटेल. तासाभरात बरं वाटेल. तुम्ही ते पडा शांत व्हा आणि कसं आहे ना ताप आहे ना डोक्यात पण जाऊ शकतो. तुम्ही इतका त्रास नका करून घेऊ. मी तुम्हाला इंजेक्शन देते. झालं काय ना लग्नाची गडबड असल्यामुळे ना झालं का सगळं एकटीवरच पडलं. एक मिनिट मी जरा मला इंजेक्शन बनवते. बनवते का? झालं एकच मिनिट. झालं का? झालं ही बघ आता आली. तुला ना मी कधीची वाट पाहते यार तुझी. तू असं नको का करू. मॅडम ट्रॉफिक लागलं होतं ना. चल बसा आणलीस मेहंदी? मग कधीची वाट पाहते तुझी. आणि काय ना मेहंदी ना लवकर हात वर करा मॅडम. अगं हे काय करतेस मेहंदी काढायची ना. मॅडम नवीन मॉडेल आहे तुम्ही असं हे करा. आणि ह्याने काय होणार? लोक कसे असे कोणने डिझाईन काढतात ना मी काय करते अशी पसरवते आणि मग एक कोरून डिझाईन काढते. शिवाली वेगळीच आहे युनिक आयडिया. हे काय चाललंय? थांबा तुम्हाला नंतर काढते आधी मला नाही काढायची. मला इंजेक्शन हवंय. मला मेहंदी नाही काढायची आहे. इंजेक्शन देताय ना मला. मी कधीपासून अच्छा करून होतो इथे. आता द्या ना. एक मिनिट ऍक्च्युली मी ते इंजेक्शन रेडी. एक मिनिट मी धुवून येते. नाही मॅडम असं धुवू नाही शकत ना. म्हणजे परत पुसली की परत बसणार नाही मेहंदी. नाही बसत. डाग राहतील ना मॅडम लग्नात काय डाग घेऊन जाणार काय? नाही तसं नाही. ऍक्च्युली ह्यांना ना बरं नाहीये आणि मी त्यांना इंजेक्शन देणार होते. मी ते रेडी केलं पण एक मिनिट शिवाली एक काम कर ना. हे इंजेक्शन आहे. हे इंजेक्शन दे ना. चालेल कशी देईल इंजेक्शन? का नाही देऊ शकत? बॉडीला कुठे कळतंय कोण इंजेक्शन देतंय ते? नाही हो. डोंट वरी
खांडेकर होईल सगळं नको. व्यवस्थित. पडा पडा ऐका ना नको या. नको कसं पकडलंय बघा तिने असं असं पकडलंय आपली पकडच अशी आहे ना. बोला मॅडम, बदाम करू, आपला पिंपलाचा पान करू, गुलाब करू की असा वा वा वा, लग्नाळू परफॉर्मन्स झाला आणि मस्त झकास. बघा हास्यरसिक कशी दाद देत आहेत. सिद्धार्थ, तू आल्यानंतर तू हुडहुडत होतास म्हणून मी बोललो रे की तुला थंडी वाजते. पण मुळात मला असं वाटतं की हे भारतीताई आता आहेत तर त्याही मान्य करतील जेव्हा एपिसोड बघतील की तुम्ही जेव्हा करत असताना तेव्हा आम्ही प्रेक्षक म्हणून खूप इन्व्हॉल्व्ह होत असतो जेन्युइनली, की तुमच्या प्रत्येक वाक्यामध्ये प्रत्येक मोमेंटमध्ये. म्हणून ती आपसूक येणारी दाद आहे, बाकी काही नाही. पण धमाकेदार आणि मॅड कॉन्सेप्ट आणि तुम्ही दोघे एकमेकांना खूप छान कॉम्प्लिमेंट करता. मजा आली बघायला. सुपर, मजा आली. थँक्यू सो मच गाईज. तर मंडळी, याच बरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. आता भेट होणार आहे उद्या रात्री 9 वाजता. पाहायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम.